नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग एकदम जबरदस्त दाखवला आहे. तर प्रियाने पाठवलेलं पत्र आता कल्पनापर्यंत न पोहोचता ते पडलं आहे अर्जुनच्या हाती. आणि आता अर्जुन, चैतन्य आणि अश्विन त्यांनी ते पत्र आता घरच्यांपर्यंत पोहोचू न देता अश्विनने ते जाळून टाकलं आहे. तर सायली अर्जुन गेले देवदर्शनासाठी त्यांच्या कुलदेवीच्या. आणि तिथे गेल्यानंतर सायलीसमोर सगळा काही भूतकाळ जसाच्या तसा डोळ्यांसमोर उभा राहिला आहे. आणि तिथेच असणाऱ्या एका मावशीने सायलीला ओळखलं देखील. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर इकडे अश्विन आता कार्यक्रमातनं मधूनच निघून आलेला असतो त्याच्या खोलीमध्ये. आणि खरं तर बाळाचा विषय निघाल्यानंतर त्याला तिथे थांबवलंही नाही. त्याला आता प्रियाचा तोच प्रसंग आठवत असतो जेव्हा प्रिया त्याला सांगत असते की ती अश्विनच्या बाळाची आई होणार आहे म्हणून. आणि जर अश्विनला तिच्यावर डाऊट असेल, विश्वास नसेल, तर त्याने त्यासाठी DNA टेस्टसुद्धा करवून घ्यावी. तेवढ्यातच आता अर्जुन अश्विनच्या खोलीमध्ये त्याला समजावण्यासाठी येतो. आता अर्जुन येताच अश्विन आता त्याला मिठी मारून रडायलाच लागतो. आता अर्जुन त्याला समजावतो. तेव्हा अश्विन बोलतो की अरे, बाहेर जेव्हा बाळाचा विषय निघाला ना, तेव्हा मला खरं तर तिथे थांबवलंच नाही रे. मला खूप वाईट वाटलं बाळाचा विषय निघाल्यानंतर, आणि म्हणून मग मी तिथनं निघून आलो. त्यावर अर्जुन त्याला समजावतो की हो, मी समजू शकतो, पण मॉम डॅड समोर का होईना तुला नीट राहायलाच हवं आहे, नाहीतर तुझ्या वागण्यामुळे त्यांना लगेचच डाऊट येईल. मला माहिती आहे की तुला हे सगळं खूप कठीण जातं आहे, पण तू आता ठरवलं आहेस ना की तू प्रियाच्या बाळाचा स्वीकार करणार नाही आहेस म्हणून. मग तुला आता तुझ्या निर्णयावर अगदी ठाम राहता यायलाच हवं आहे. त्यावर अश्विनचं देखील हेच म्हणणं असतं की मला ते बाळ नको आहे. जर मी त्या बाळाचा स्वीकार केला ना, तर त्या बाळाकडे पाहिल्यानंतर मला सतत आठवत राहील की याची आई माझ्याशी कशी वागली आहे ते, आणि मला हेच नको आहे. म्हणूनच मग ही गोष्ट घरामध्ये कोणालाही सांगायची नाही आहे. त्यावर आता अर्जुन त्याला समजावत असतो की हो, पण त्यासाठी तुला मॉम डॅड समोर का होईना व्यवस्थित राहावं लागेल, नाहीतर तुझी अशी अवस्था पाहिल्यानंतर त्यांना तुझ्यावर डाऊट येऊ शकतो. त्यावर अश्विन बोलतो की नाही, काहीही झालं ना तरी प्रिया प्रेग्नेंट आहे ही गोष्ट मात्र घरच्यांसमोर यायला नको. देव माझ्याच बाबतीत असं का वागतोय बरं? पहा ना, त्या प्रियाचे सगळे काही काळे धंदे माझ्या समोर आले, पण तेही केव्हा, जेव्हा कळालं की ती प्रेग्नंट आहे म्हणून. आता मी खरंच काय करू, मला खरंच कळत नाही आहे. नाही, पण ही गोष्ट ना मॉम डॅड समोर किंवा घरातील कोणाच समोर यायला नको आहे. तू देखील सायली बहिणीला चुकून देखील ही गोष्ट सांगू नकोस, नाहीतर ती देखील प्रिया कशी वागली आहे हे विसरून जाईल बाळासाठी. आणि मॉम तर किती हळवी आहे तुला माहीत आहे ना. ते प्रियाच्या बाबतीमध्ये कितीही कठोर असले ना तरी बाळासाठी ते लगेच विरघळतील. त्यामुळे आपल्याला मॉम डॅडला किंवा घरातील कोणालाच ही गोष्ट कळता कामा नये. आता दोघंही भावांचा एकदम पक्का निर्णय झाला आहे की प्रिया प्रेग्नंट आहे हे घरामध्ये कोणालाही कळून द्यायचं नाही आहे. अगदी सायलीला देखील कळून द्यायचं नाही आहे, कारण त्यांना जी काही भीती वाटते आहे घरच्यांबद्दल की घरचे इतके हळवे आहेत की ते प्रियाच्या बाबतीमध्ये कठोर होऊ शकतात. पण कदाचित प्रिया प्रेग्नंट आहे हे कळाल्यानंतर ते प्रियाच्या बाळाचा लगेच स्वीकार करतील, आणि याचाच गैरफायदा घेऊन प्रिया परत एकदा यांच्या घरामध्ये शिरेल आणि परत एकदा तिचं ते कट कारस्थानं, दृष्टचक्र वगैरे परत एकदा सुरू होईल. आता अर्जुन अश्विनला समजावतो की मला माहीत आहे हे सांगणं खूप सोपं आहे, पण तुला हे सगळं फेस करणं खरंच खूप अवघड जाते. पण तरी देखील आपला नाईलाज आहे. मॉम डॅड समोर का होईना तुला नीट वागायला सवय. आणि आता डोळे पुस, चल आपण बाहेर जाऊयात. बाहेर ते आपली वाट पाहत असतील. आणि आता अश्विन देखील त्याचा थोडासा मूड फ्रेश करतो, आणि आता अर्जुन आणि अश्विन दोघेही बाहेर जायला निघालेले असतात. तर तेवढ्यातच आता पोस्टमन ते प्रियाने पाठवलेलं पत्र घेऊन आता सुभेदारांच्या घरी आलेला असतो. तर इकडे हॉलमध्ये सगळेजण मस्त आता बारशाचा कार्यक्रम आवरलेला असतो. विमलताई सगळ्यांना सरबत वगैरे देत असतात. सगळेजण आता तिथेच असतात, अश्विन आणि अर्जुन सोडून. तेवढ्यातच वॉचमन आता दरवाजात येतो आणि कल्पना सुभेदार कोण आहे, तुमचं पत्र आहे असे हाक देतो. त्यावर कल्पना बोलते की मीच आहे कल्पना सुभेदार,
पण मला कोण पत्र पाठवेल बरं? आता सायली ते पत्र घेण्यासाठी पोस्टमनच्या दिशेने जाणारच असते. तेवढ्यातच अर्जुन आणि अश्विन देखील आता तिथे हॉलमध्ये आलेले असतात आणि तेवढ्यातच सगळ्यांच्या फोनवर परत एकदा अलार्म वाजायला लागतो. त्यावर प्रताप बोलतो की चला, सायलीच्या जेवणाची वेळ झालेली आहे आता. आता अर्जुन देखील तिथे पोहोचलेला असतो आणि अर्जुन आता लगेच सायलीकडे जातो आणि सायलीला बोलतो की बायको, आता तुझ्या जेवणाची वेळ झालेली आहे, तू जेवण करून घे, चल बरं. सायली थोडीशी आता चिडूनच त्याला बोलते की अहो हे काय, ही काय जेवणाची वेळ आहे का? घरात बारशाचा कार्यक्रम आहे, आजच्या दिवस तरी तुमचे ते अलार्म बंद करा. त्यावर अर्जुन तिला बोलतो की नाही आणि कोणालाही वाईट वाटणार नाही आहे, तू प्रेग्नंट आहेस आणि तुला तुझी काळजी घ्यायला हवी आहे, चल बरं तू जेवण करून घे. त्यावर सायली बोलते आणि त्या पोस्टमन दादांना काय असं दरवाजामध्ये ताटकळत ठेवू का बरं मी? आणि सायली आता कल्पनाकडे जाते आणि बोलते की बघा ना आई, हे सतत माझ्या मागे लागलेले असतात. तर अर्जुन बोलतो की मी घेतो ते पत्र आणि अर्जुन आता बाहेर येतो त्या पोस्टमनकडनं ते पत्र घेण्यासाठी आणि त्याला विचारतो की कुठून आलं आहे, कोणाचं पत्र आलं आहे? तर तो पोस्टमन सांगतो की जेलमधनं पत्र आलं आहे. आता मात्र अर्जुनला आयडिया आलेली असते की हे नक्की प्रियाचंच काम आहे. अर्जुन ते पत्र घेतो त्याच्याकडनं, तर कल्पना त्याला आवाज देऊन विचारते की कोणाचं पत्र आहे? आता अर्जुनला मात्र सुचतच नाही की नक्की कल्पनाला काय सांगावं आणि तो कल्पनाला सांगतो की अगं तुझ्या मैत्रिणीचं पत्र आहे, तुला पार्टीचं इन्व्हिटेशन आलं आहे. त्यावर कल्पना बोलते की अरे पण मी तर कुठल्याच ग्रुपची मेंबर वगैरे नाही आहे. त्यावर अर्जुन सांगतो की अगं असेल गं, एखाद्या मैत्रिणीने वगैरे तुला फॉरवर्ड केलं असेल, पाहतो मी. आता अर्जुन ते पत्र उघडतो आणि ते पत्र वाचतो, तर ते प्रियाने अगदी इमोशनलपणे लिहिलेलं असतं आणि अशा पद्धतीने लिहिलेलं असतं की कल्पनाने ते वाचल्यानंतर ती मात्र आता धावत पळतच नातवासाठी प्रियाकडे जाईल आणि तो घरामध्ये पाहतो तर सगळेजण मस्त खुश असतात. आता तो हळूच आवाज देतो अश्विनला आणि चैतन्यला बोलतो की अश्विन, चैतन्य, अरे ते डेकोरेशनचं पाहायचं आहे ना आपल्याला, इकडे या बरं पटकन. आता ते दोघेही बाहेर आल्यानंतर अर्जुन त्यांना सांगतो की जेलमधनं प्रियाने पत्र पाठवलं आहे. आता अश्विन ते पत्र घेतो आणि वाचतो आणि ते वाचल्यानंतर अश्विन मात्र अजून चिडून जातो. त्याच्या तळपायाची आग अगदी मस्तकात जाते आणि तो बोलतो की या मुलीला कळालं आहे की आपण ती प्रेग्नेंट असल्याची गोष्ट घरी सांगणार नाही होत ना, म्हणूनच मग तिने आता मम्माला हे सगळं पत्र दिलं आहे. मम्मा किती इमोशनल आहे हे माहीत आहे तिला आणि हे असं इमोशनल पत्र वाचल्यानंतर ना मम्मा लगेच धावत पळत नातवासाठी तिच्याकडे जाईल, तिला बाहेर काढायचाही प्रयत्न करेल, म्हणूनच तिने हे पत्र लिहिलं आहे मम्मासाठी. काहीही झालं ना तरी हे पत्र मात्र मम्मापर्यंत पोहोचता कामा नये. त्यावर चैतन्य म्हणतो की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, आपण हे पत्र डिस्ट्रॉय करायचं आहे, ते नाहीसं करायचं आहे का? त्यावर अश्विन बोलतो की हो, माझा निर्णय झाला आहे. आता काहीही झालं ना तरी हे पत्र मात्र मम्मापर्यंत अजिबातही पोहोचता कामा नये. तर इकडे परत रात्रीचा सीन दाखवला आहे. आता अर्जुन आणि सायली त्यांच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी आलेले असतात, तर तेवढ्यातच दार वाजतं. आता अर्जुन दार उघडतो तर कल्पना आणि प्रताप आलेले असतात. तर कल्पनाच बोलते की अर्जुन, अरे खरं तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं ना की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आम्हाला इतकी छान गोड बातमी दिली आहेत, तर मग तुम्ही दोघांनी मिळून ना कुलदेवीच्या दर्शनासाठी जावं. माझ्या 3ही मुलांसाठी ना तुम्ही दोघांनी मिळून आता कुलदेवीचं दर्शन घेऊन यावं असं वाटतंय मला. त्यावर आता अर्जुन खरं तर आधी नाहीच बोलतो आणि बोलतो की मम्मा, अगं कुलदेवीच्या दर्शनाला आत्ताच जायची काही गरज आहे का? तर कल्पनाची मात्र खूप इच्छा असते की आता या सायली आणि अर्जुन दोघांनीही जावं म्हणून, पण सायली मात्र देवदर्शनाला जाण्यासाठी लगेच तयार होते आणि ती लगेच बोलते हो आई, जाऊ आम्ही. त्यावर अर्जुन बोलतो की मला उद्या खूप मीटिंग्ज आहेत ऑफिसच्या. त्यावर सायली बोलते की उद्याच्या दिवस तुमच्या सगळ्या मीटिंग्स वगैरे ना चैतन्य भाऊजी पाहून घेतील, एवढं काही नाही होतं एका दिवसांनी. आई, जाणार आहोत आम्ही उद्याच देवदर्शनाला. त्यावर आता कल्पना बोलते की
ठीक आहे, मग तुम्हाला उद्या जाण्यासाठी काय काय सामान वगैरे लागणार आहे? सायली, तुझं खाण्यापिण्याचं सगळं सामान, तुझे सगळे औषधं वगैरे ना, मी सगळं काही रात्रीच पॅक करून ठेवते. त्यावर प्रताप देखील बोलतो की अरे, असतो एखाद्याच्या श्रद्धेचा भाग. आता कल्पनाला वाटतंय ना की तुम्ही दोघांनी जावं तिच्या 3ही मुलांसाठी म्हणून, मग जा ना तुम्ही दोघं देवदर्शनाला. आता सायली अगदी लगेच रेडी असते, पण खरं तर आता सायलीला एवढ्या दूरचा प्रवास वगैरे नको म्हणून अर्जुन नाही म्हणत असतो. पण आता इथे अर्जुनचंही काही चालत नाही आणि तोही आता देवदर्शनाला जाण्यासाठी तयार होतो आणि बोलतो की ठीक आहे, जाऊ आम्ही देवदर्शनाला. आता कल्पना आणि प्रताप तिथनं निघून गेल्यानंतर मात्र सायली जाम चिडते अर्जुनवर आणि बोलते की तुम्हाला कुठल्याही कामासाठी आधी नकार घंटाच वाजवायची असते का हो? त्यावर अर्जुन बोलतो की आता काय झालं? आता तर मी बोललो ना मम्माला की जाणार आहोत आपण उद्या देवदर्शनाला म्हणून. त्यावर आता सायली बोलते की अहो, घरामध्ये जे काही घडलं इतकं, त्यानंतर आई किती हळव्या झाल्या तुम्हाला कळत नाही आहे का? अहो, त्यांच्या 3ही मुलांच्या सुखासाठी त्यांना असं वाटतंय की आपण दोघांनी जाऊन एकदा देवदर्शन करून यावं, आणि तरी देखील तुम्ही नाही म्हणत होतात का? त्यावर अर्जुन तिला समजावतो, अगं मी तुझ्याचसाठी तर नाही म्हणत होतो, तुला एवढ्या दूरचा प्रवास करायचा आहे म्हणून मी नाही म्हणत होतो, पण आता मी रेडी झालो आहे ना जाण्यासाठी. त्यावर आता सायली थोडीशी शांत होते. तर अर्जुन तिला बोलतो की चला, आपल्याला उद्या सकाळी लवकर निघायचं आहे ना, मग आता तयारी करायला घ्यायला हवी आहे. तर सायलीने आता तयारी करायला घेतलेली असते आणि इथे आता दोघांचं छोटंसं भांडण होतं. आता सायलीचा परत एकदा अलार्म वाजतो आणि तिचा पाणी पिण्याचा टाईम झालेला असतो. तर अर्जुन आता तिला बळच पाणी पाजत असतो. मग खरं तर तिची अजिबातही इच्छा नसते ते अर्जुनचे जे काही अलार्म वगैरे लावले ते त्या अलार्मवर खाण्यापिण्याची, झोपण्याची, पाणी पिण्याची. आता तिच्या चेहऱ्यावर गोड हसू येतं. त्यावर अर्जुन लगेच तिला बोलतो की बघ बरं, तुझ्या चेहऱ्यावर किती गोड स्मित आलंय. नाही, अस्मिताईच्या बाळाचं नाव अगदी छान ठेवलं आहेस बरं का तू, स्मित. आपण आहे ना आपल्या बाळाचं नाव पण असंच ठेवूयात. नाही, आपण एक काम करूयात, तुझ्या आणि माझ्या नावाच्या कॉम्बिनेशनवरनं ना काहीतरी छान असं बाळाचं नाव ठेवूयात. आणि आता अर्जुन त्या दोघांच्या नावाचं कॉम्बिनेशन करून आता नवीन नवीन नावं तयार करत असतो. तर तो एक अंजली असं नाव ठरवतो. तर सायलीला ते आवडतं. त्यावर सायली बोलते की पण मुलगा झाल्यानंतर काय ठेवायचं बरं? त्यावर अर्जुन बोलतो की मग सरजू ठेवूयात. आणि दोघेही हसत असतात. तेवढ्यातच परत एकदा त्यांचं दार वाजतं. तर अर्जुन आता दार उघडायला जातो आणि कल्पना आलेली असते. त्यावर अर्जुन विचारतो की मम्मा, तू परत का आलीस? त्यावर कल्पना बोलते की अरे, मगाशी ना मी विचारायचं विसरूनच गेले, माझं पत्र आलं होतं ना, कुठे बरं ते पत्र? मला पाहू दे, मला ते कोणी पाठवलं आहे बरं? आता अर्जुन खरं तर विचार करत असतो की मला तर वाटलं मम्मा विसरली आहे त्या पत्राबद्दल, पण आता काय सांगू मी तिला पत्राबद्दल? आणि आता तो बळच हसत तिला सांगतो की पत्र ना आहे ना, माझ्याकडेच आहे. अगं, मी ते इथेच ठेवलं होतं माझ्या शेरवानीच्या खिशामध्ये. आणि खरं तर ते पत्र त्याच्याकडे नसतंच. तो आता जातो आणि त्याच्या कपाटातनं त्याची शेरवानी काढतो आणि शेरवानीच्या खिशामध्ये ते पत्र आहे का पाहतो, पण ते पत्र काही त्यामध्ये नसतं. त्यावर तो बोलतो की अगं, नंतर मी प्रतिमा आत्याला सोडवायला गेलो होतो ना, मग मला असं वाटतंय की ते पत्र तेव्हा तिथेच पडलं की काय. त्यावर आता कल्पना बोलते की अरे ठीक आहे, एवढं काही नाही, तसं एवढं काही महत्त्वाचं नव्हतं, तूच बोललास ना काय पार्टीचं इन्व्हिटेशन होतं, मग ग्रुपवर रिमाइंडर येईलच की. पण आता सायली चिडून जाते आणि बोलते की अहो, काय चाललं आहे तुमचं? तुम्ही हे असं आईंचं पत्र कसं बरं हरवून टाकलं? किती तो वेंधळेपणा बरं तुमचा. आता म्हणू का मी तुम्हाला मिस्टर गडबड घोटाळे म्हणून? तर अर्जुन तिला बोलतो, अगं जाऊ दे ना, मम्मा म्हणाली ना की एवढं काही महत्त्वाचं नाही आहे म्हणून, मग जाऊ देत. बरं चल, उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, लवकर जायचं आहे ना देवदर्शनाला, चल बरं झोपून घेऊयात आपण आता. त्यावर आता सायली अर्जुनकडेच पाहत राहते आणि अर्जुनवर तिला थोडासा संशय येतो आता की तो काहीतरी लपवतोय. त्यावर अर्जुन बोलतो की असं काय पाहतेस बरं तू? त्यावर सायली बोलते की तुम्ही नक्की माझ्यापासून काही लपवत नाही आहात ना? त्यावर अर्जुन बोलतो की मी काय लपवणार आहे तुझ्यापासनं, मी काहीही लपवत नाही आहे. पडलं असेल ते पत्र माझ्याकडनं कुठे, आणि मम्माच म्हणाली ना ते एवढं काही महत्त्वाचं नाही आहे म्हणून, मग जाऊ देत ना, मी जातो झोपायला.
आता अर्जुन असं बोलतो, पण सायली बोलते की मी झोपेल, अजून तुम्ही झोपायचा पण अलार्म लावला आहे ना, तो वाजला ना की मी झोपेल, तोपर्यंत मी उद्याची तयारी करते. आणि सायली आता उद्याची तयारी करत असते. तर अर्जुन आता विचार करतो की सायली मला खूप चांगलं ओळखतीये, हिच्यापासनं काही लपवणं म्हणजे ना खूप अवघड गोष्ट आहे, मला खूप सावध राहायला हवं आहे. आणि ते पत्र ना मी आता अश्विनकडे देतो, नाहीतर ते सायलीच्या हाती लागेल. तर इकडे प्रिया आता वाटच पाहत असते, तिला ती कॉन्स्टेबल कुठे दिसते का, आणि तेवढ्यातच ती कॉन्स्टेबल जाताना दिसते. तर प्रिया तिला विचारते की ताई ताई, माझ्या त्या पत्राचं काय झालं बरं, ते पत्र पोहोचलं का माझ्या घरी? त्यावर ती कॉन्स्टेबल सांगते, हो, पोस्टमन तर दुपारीच ते पत्र देऊन आला तुझ्या घरी. आता प्रिया मात्र विचार करत असते की नक्की काय झालं असेल. नाही, पोस्टमनने जर ते पत्र कल्पीला दुपारीच दिलं आहे, तर ही कल्पी अजून कशी आली नाही बरं? तर इकडे ते पत्र असतं अश्विनच्या हाती, आणि अश्विन आता खूप गंभीर होऊन विचार करत असतो. नाही, त्याचा निर्णय ठाम झालेला असतो की काहीही झालं तरी त्याला ते प्रियाचं बाळही नको आहे, आणि ती प्रेग्नंट आहे ही गोष्ट देखील घरी समजू द्यायची नाही आहे. त्याला आता प्रियासोबत घालवलेले चांगले वाईट सगळे क्षण आठवत असतात. आता प्रियाने त्यांना कसा धोका दिला, तिचं कसं ते खरं रूप या सगळ्यांसमोर आलं वगैरे, सगळ्या त्या गोष्टी आता त्याला आठवत असतात. आणि तो आता स्वतःशीच बडबडतो की काहीही झालं ना तरीही या मुलीला आणि या मुलीच्या बाळाला मी माझ्या घरामध्ये परत शिरू देणार नाही आहे. आणि तो ते पत्र जे असतं तिने पाठवलेलं ते आता कोणाच्या हाती लागू नये म्हणून जाळून टाकतो. तर पुढचा सीन दाखवला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी. सायली आणि अर्जुनला आता देवदर्शनासाठी निघायचं असतं. आता सगळेच जण सायलीला सोडवायला गाडीपर्यंत गेटपर्यंत आलेले असतात, आणि कल्पना विचारत असते की सायली, सगळं काही घेतलं आहेस ना वेळेवर, आणि तू तुझी काळजी घे प्रवासामध्ये वगैरे, असं तिला इन्स्ट्रक्शन देत असतात सगळेजण. पण अजूनही अर्जुनचा मात्र काही तपासच नसतो. त्यावर आता कल्पना विचारते की अगं, पण तू एकटी चालली आहेस, अजून अर्जुन कुठे आहे? त्यावर सायली सांगते की आई, अहो मी रात्रीच त्यांना सांगितलं होतं तुम्हाला काय काय हवं आहे सगळं काही भरून ठेवा म्हणून, तेव्हा मात्र त्यांनी काही माझं ऐकलं नाही, आणि आत्ता त्यांची गडबड सुरू आहे, अजून त्यांचा नट्टापट्टा देखील आवरलेला नाही आहे बघा. आणि तेवढ्यातच आता अर्जुन ते सगळं सामान वगैरे घेऊन येतो. आता त्याच्याकडे 2-2 ट्रॉली बॅग असतात, 2-2 पिशव्या असतात दोन्ही हातांमध्ये, असं सगळं एवढं सामान घेऊन तो येतो. आणि त्याला असं पाहिल्यावर खरं तर प्रताप आणि कल्पना विचारतात की अर्जुन, अरे हे काय, तू एका दिवसासाठी चालला आहेस, म्हणजे संध्याकाळी तुम्ही रिटर्न येणार आहात परत, तू तर असं 10 दिवसासाठी चालल्यासारखं सामान का घेतलं आहेस? तर सायली तर आता त्याचे एवढं सगळं सामान घेतलेलं पाहून कपाळालाच हात लावते. त्यावर अर्जुन बोलतो की काय ना, माझी बायको प्रेग्नंट आहे ना, मग असं प्रवासामध्ये तिची काळजी घ्यायला नको का? आता म्हणून मी सगळं काही घेतलं आहे तिला लागणारं सामान, म्हणजे तिला जर असं मळमळलं वगैरे तर मी लिंबू पाणी पण घेतलं आहे, ज्युसेस पण घेतले आहेत, आणि पाणी पण घेतलं आहे. आणि माझ्या बायकोला चहा प्यायला आवडतो की नाही आलं टाकलेला, म्हणून मग मी आलं पण घेतलं आहे, म्हणजे तिला असं आलं बनवलेला चहा देता येईल. तिला ऊन लागू नये म्हणून छत्री घेतली आहे, तिला गाडीमध्ये एसीने थंडी लागू नये म्हणून शॉल घेतली आहे. अजून काही राहिलं आहे का बरं? आजच तिला लागणारं ना सगळं काही घेतलं आहे मी. आणि अर्जुनने खरंच इतकं जास्त सामान घेतलेलं असतं ना इथे, सगळेजण अर्जुनला खरं तर आता हसत असतात. त्यावर अर्जुन बोलतो की तुम्ही हसा हवं तर माझ्यावर, पण माझ्या बायकोला आणि माझ्या बाळाला ना कसलाही त्रास व्हायला नको आहे, म्हणून मग मी त्यांना लागणारं सगळं काही सामान घेतलं आहे माझ्यासोबत. त्यावर कल्पना बोलते की नाही नाही अर्जुन, मला तुझ्यावर अजिबातही हसायचं नाही आहे, उलट मला तुझं कौतुक वाटतं आहे. बायकोची किती छान काळजी घेतो आहेस बरं तू, अशीच काळजी घेत राहा तिची. त्यावर प्रताप बोलतो, हो मग माझ्याकडनंच शिकलाय की तो. त्यावर कल्पना त्याला बोलते की हो, उलट तुम्हीच त्याच्याकडनं शिका बायकोची कशी काळजी घ्यायची आहे ते. आता सायली अर्जुन निघणारच असतात, तेवढ्यातच आता अस्मिता विचारते की ते सगळं ठीक आहे, पण एक प्रॉब्लेम आहे, जर पूर्णा आजीने विचारलं तन्वी कुठे आहे तर मग काय सांगायचं बरं? आता सगळेच विचारात पडतात. त्यावर सायली बोलते की मग पूर्णा आजीला सांगा की तन्वी आईकडे गेली आहे, म्हणजे प्रतिमा आत्यांकडे गेली आहे. तसंही देवीच्या दर्शनाला जाणं म्हणजे आईच्या भेटीला जाण्यासारखंच आहे ना.
तर आता सायली अर्जुन सगळ्यांचा निरोप घेऊन निघतात आणि पुढच्या सीनमध्ये ते आता डायरेक्ट पोहोचलेले दाखवलेत मंदिराच्या बाहेर. तर अर्जुन आता त्या गाडीच्या डिक्कीमधनं पाण्याची बॉटल, छत्री वगैरे घेत असतो सायलीसाठी. तर सायलीला मात्र तिथे येताच आता भूतकाळातील भास व्हायला लागतात. तिला एक छोटी मुलगी दिसते, म्हणजेच लहानपणीची तन्वी दिसते, तिचे आई बाबा दिसतात. तिथे एक पेरूवाली मावशी असते, तर ती मुलगी हट्टाने तिच्याकडनं तो पेरू घेते, पूजेची थाळी वगैरे घेते. असं आता सगळं काही सायलीला तिच्या डोळ्यांसमोर स्पष्ट दिसत असतं. तेवढ्यात आता अर्जुन तिच्या जवळ येतो. तर सायली आता त्याला सांगत असते की इथे ना एक आंब्याचं झाड होतं, दाट झाडी पण होती, पण आता ते झाड वगैरे कुठे दिसत नाही आहे. तर अर्जुन आता तिला ऊन लागू नये म्हणून छत्री वगैरे उघडतो आणि बोलतो की तुला जर ऊन लागलं तर मम्मा ओरडेल ना मला, थांब मी डॅडला मेसेज करून सांगतो की आपण पोहोचलो आहे म्हणून. आणि त्याने आता मस्त छत्री, आता त्याच्या 2-2 हातांमध्ये 2 पिशव्या वगैरे असतात, सायलीला काही हवं असेल तर. तर सायली त्याला सांगत असते की इथे या झाडाखाली एक मावशी असायच्या, त्यांच्याकडे तिखट मीठ लावलेले पेरू आणि पूजेचं सामान वगैरे असायचं. दुकान नव्हतं त्यांचं, पण त्या असायच्या, आत्ता तर काही दिसत नाही आहेत. आणि तेवढ्यातच एकदम अशी म्हातारी आजी काठी टेकत टेकत तिच्या नातवासोबत तिथे येते आणि आता ते चटई वगैरे टाकून तिथे पूजेचं सामान वगैरे, ते पेरू वगैरे मांडत असतात. तर अर्जुन आता समोर पाहतो आणि तो देखील आश्चर्यचकित होतो आणि सायलीला विचारतो की तुला कसं माहीत बरं, तू ओळखतेस का त्यांना? आता मात्र सायली विचारात पडते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली त्या आजीकडे पूजेचं सामान वगैरे घ्यायला जाते आणि ती एक्स्ट्राचा काय तो भंडारा वगैरे जो असतो तो मागवून घेते त्यांच्याकडनं. तर त्या आजी तिला लगेच बोलतात की तू लहानपणी यायचीस का गं या मंदिरामध्ये? नाही, लहानपणी एक मुलगी तिच्या आईवडिलांसोबत यायची आणि ती देखील असाच हट्ट करायची की ती फुलांची परडी मलाच पकडायची आहे. तिला पण तो असा एक्स्ट्राचा भंडारा वगैरे हवा असायचा. आता मात्र सायली विचारात पडते की एवढं साम्य कसं काय आणि तिला ती मुलगी दिसली होती, ती नक्की कोण होती? तर आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.